नमस्कार। आज तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी अतिशय आवडीची आणि पौष्टिक अशी कटोल्याची भाजी। तर बघा, अशा प्रकारची हे रानभाजी आहे आणि याचा व्हिडिओ मी आधीही केला आहे। त्याचे गुणधर्म काय आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व, त्यापासून होणारे फायदे आणि त्यापासून होणारे नुकसान, हे सगळे मी माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकले आहे। तर ते त्याला तुम्ही नक्की भेट द्या। तर बघा, अशा प्रकारची ही कटोली रानभाजी असून ही अतिशय पौष्टिक आहे। याच्यात अनेक प्रकारचे गुणधर्म असतात। तर बघा, अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून घेऊन आपण याचे बारीक तुकडे करून घेतले। मागच्या वेळेला मी गोल तुकडे केले होते आणि क्रंची भाजी केली होती, पण सर्वांना नाही आवडत क्रंची, म्हणून मी यावेळेस ही थोडी मऊ अशी भाजी करत आहे। तर बघा, आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ, जिरे मोहरी टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण एक टोमॅटो कापून ते पण टाकून घेणार आहोत। याने काय होईल की त्यामधील जे कडसरपणा असतो तो कमी होईल आणि भाजीही चांगली टेस्टी लागेल। तर बघा, त्यानंतर आपण या ठिकाणी हळद टाकून घेणार आहोत। नंतर टोमॅटो थोडं मॅश झालं की त्यावर आपण कोथिंबीर, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण जे बारीक कापून घेतलेले कटुले आहेत ते पण त्यावर टाकून घेणार आहोत। याला कटुले, करुटले आणि करटुले असे वेगवेगळे नावे आहेत। त्यानंतर बघा, ही औषधी वनस्पती आहे आणि ही एक रानभाजी आहे। तर बघा, अशा प्रकारची ही आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। आपण यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत। नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। झाकण ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि पाण्याचीही यामध्ये आवश्यकता नसते। तर बघा, अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि याचा कडवटपणा कमी करण्यासाठी मी या ठिकाणी येथे निंबूचा वापर करत आहे। या ठिकाणी मी अर्धा किलो करुटल्यांसाठी अर्ध निंबू या ठिकाणी वापरला आहे। तर बघा, अशा प्रकारे निंबू टाकून घेतला आहे। त्यानंतर आपण चवीप्रमाणे आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत। माझ्या घरचं तिखट अतिच तिखट असल्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा तिखटचा वापर करत आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण थोडा गूळ टाकून घेणार आहोत। याने याचा कडवटपणा कमी होईल। तसे फार कडू नसतात, कारल्या एवढे तर अजिबातच नसतात, पण ही अतिशय पौष्टिक अशी रानभाजी आहे आणि सर्वांनी खावी, म्हणून मी या ठिकाणी यामध्ये एवढ्या इन्ग्रेडियंट्सचा वापर या ठिकाणी करत आहे। त्यानंतर अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलप्रमाणे मी आज ताट वाढते आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण जशा प्रकारे शेतात जेवतो त्याप्रमाणे मी या ठिकाणी ताट घेतला आहे। त्यावर पोळी ठेवली आणि त्यावरच भाजी आणि कांदा ठेवला आहे आणि चवीसाठी एक करवंद ठेवला आहे। तर बघा, ही अशी रेसिपी ट्राय करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू। हॅपी श्रावण।